तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। बुलढाणा जिल्ह्याच्या संग्रामपूर तालुक्यातील पळशी झाशी ग्रामपंचायतच्या सरपंच प्रियंका राहुल मेटांगे यांच्यासह गावातील सामाजिक कार्यकर्ते यांच्या पुढाकारातून गावात दारूबंदी व शेतकरी कर्जमाफीसाठी गावापासून संग्रामपूर तहसील कार्यालयापर्यंत स्वतंत्र दिनी भव्य मोटारसायकल रॅली काढण्यात आली। 15 ऑगस्ट रोजी ग्रामपंचायतमधील ध्वजारोहण आटोपताच गावामध्ये ग्रामसभा घेण्यात आली। यावेळी शेकडो नागरिकांच्या उपस्थितीत गावात सुरू असलेली अवैध दारूबंदी व्हावी तसेच शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी व्हावी यासाठी सर्वानुमते ठराव मंजूर करण्यात आला। त्यानंतर गावात स्वतंत्र दिनानिमित्त शासनाच्या हर घर तिरंगा उपक्रमांतर्गत मोटारसायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले। त्याचवेळी गावकऱ्यांच्या निर्धारानुसार गावातील प्रभात फेरीनंतर गावात दारूबंदी व शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी संग्रामपूर तहसील तसेच पोलीस स्टेशनला मोटारसायकल रॅली काढून निवेदन देण्यात आले। यामध्ये गावातील तरुण, वृद्ध, महिला व विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला। MCN न्यूज मराठीकरिता रवींद्र शिरस्कार, पळशी झाशी। मध्ये सुरुवातीला ग्रामसभा घेतली। ग्रामसभेमध्ये आमचे महत्त्वाचा जो विषय होता तो दारूबंदीचा होता। त्या दारूबंदीचा झाला, त्यासाठी आम्ही सर्व जवळपास 300 ते 400 जे होते ते सर्व आम्ही 300-400 जण आता इथं आलो आहे आणि आमच्या जवळ 150 टू व्हीलर, 2-3 फोर व्हीलर आणि स्कूल बस हे सर्व घेऊन आम्ही मोठी रॅली आमची आज काढलेली आहे। आणि यानंतर तिथंच त्या ग्रामपंचायतमध्ये कर्जमाफीचा पण ठराव सर्वानुमते मंजूर केलेला आहे। त्यामुळे आम्ही शासनाला विनंती करणार आहे की शेतकरी खूप हवालदिल झालेले आहेत, त्यामुळे आपण शेतकऱ्यांची सुद्धा कर्जमाफी करावी आणि आमच्या गावातील जे दारूचा विषय आहे हा पूर्ण 100% बंद झाले पाहिजे असं मी सर्वांना, मी तसं ठाणेदार साहेबांना पण सांगितलं आणि इथं तहसीलदार साहेबांना पण तशी विनंती करणार आहे। या 2 गोष्टीसाठी आम्ही मुख्य इथं आलेलो आहोत। दारूमुळे आमचं गाव हे फार महिला व सगळ्या पळशी झाशी या गावामध्ये दारूचा प्रश्न हा फार गंभीर झालेला आहे। भरपूर महिला अशा विधवा झालेल्या आहेत दारूमुळे आणि या गावामध्ये प्रशासनाचं या ठिकाणी दुर्लक्ष होत आहे। हे जे दुर्लक्ष होत आहे याच्याकडे लक्ष देण्याकरता या ठिकाणी आम्ही पळशी झाशीचे ग्रामस्थ या दारूबंदीसाठी या ठिकाणी उपस्थित झालेलो आहोत। तसेच आमचा दुसरा विषय असा आहे की या सरकारच्या या सर्व महागाईमुळे आम्ही जेरीस आलेलो आहोत। त्या निमित्तानं या ठिकाणी आमची कर्जमाफीचा सुद्धा हा दुसरा मुद्दा आहे। आम्ही या निमित्तानं या ठिकाणी संग्रामपूर पोलीस स्टेशन व तहसील कार्यालय या ठिकाणी हे दोन्ही निवेदन देण्याकरता या ठिकाणी आलेलो आहोत व सर्व ग्रामपंचायतचे सरपंच व सर्व गावच्या वतीने आम्ही या ठिकाणी निवेदन देत आहोत।